पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत अविरत कष्ट करणारे राधानगिरी तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सरचिटणीस स्वर्गीय पी.बी. येरुडकर यांचे चिरंजीव श्री साईनाथ दूध संस्थेचे चेअरमन दिगंबर येरुडकर यांना भविष्यात योग्य वेळी योग्य संधी देणारच अशी ग्वाही माजी गृहमंत्री तथा आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांनी दिली। शिरगाव तालुका राधानगिरी येथील श्री साईनाथ सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक स्वर्गीय पी.बी. येरुडकर यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित दूध उत्पादक सभासद भेटवस्तू वाटप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज होते। राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, राधानगिरी तालुका काँग्रेसचे निरीक्षक मधुकर रामाने, नगरसेवक तैफिक मुल्लानी, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, संचालक रवींद्र पाटील, गोकुळचे संचालक आर.के. मोरे, माजी सभापती संजयसिंह कलिकते, बी.के. डोंगळे, सुशील पाटील कौलवकर, सरपंच संदीप पाटील, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य मोहन धुंद्रे, पोपा संजय कांबळे, डी.के. पाटील, श्रीमती शालन येरुडकर, माजी उपसरपंच शहाजी येरुडकर, श्रीपती गुरव प्रमुख उपस्थित होते। आमदार सतीश पाटील पुढे म्हणाले, ज्या जातीयवादी पक्षाकडून काँग्रेस संपली आहे अशी वल्गना केली जाते, त्या पक्षाचे दिवस आता संपले असल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या पराजयाचे आत्मपरीक्षण करीत बसावयाचे असा उपरोधात्मक टोलाही त्यांनी लगावला। पाहुण्यांच्या हस्ते स्वर्गीय पी.बी. येरुडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रंजना पाटील, संदीप गुरव, पंडित बर्गे, लता येरुडकर, नारायण गुरव या दूध उत्पादक सभासदांना पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचेच वर्चस्व राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केले। यावेळी दिगंबर येरुडकर, राजेंद्र वरकट, मधुकर किरुळकर, संदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी दत्तात्रय पाटील, पंडित बर्गे, शिवाजी गायकवाड, संभाजी पाटील, सागर गुरव, आदर्श येरुडकर, संजय येरुडकर, धोंडीराम बाईत, रंगराव भोईटे, बळवंत पाटील, मनीषा किरुळकर, विलास इंजर, राजवीर, संदीप चव्हाण, दिनकर वरकट, शिवाजी गौंड, धनाजी सरापले, संग्राम कलिगते, लहू चांदे, धनाजी पवार, दीपक येरुडकर, मयूर पाटील, शरद सुतार, ग्रामपंचायत सर्व सदस्य, पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आर.के. न्यूज प्रतिनिधी, शिरगाव। ताज्या बातम्यांसाठी आर.के. न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।